जो आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची वारी करतो, गळ्यात तुळशीची माळ घालून नियमाने पंढरपूरला जातो, तो वारकरी होय मित्रांनो. वारकरी या शब्दातच वारी या शब्दाचा अर्थ दडलेला आहे. वारी म्हणजे ठराविक वेळी केलेली पवित्र यात्रा. नेमाने आणि निष्ठेने वारी करणे हाच वारकरी पंथाचा मुख्य प्राण आहे. जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी. विठ्ठलाची अथांग भक्ती या वारीच्या माध्यमातून दिसून येते. वारकरी संप्रदायाची अशी श्रद्धा आहे की आमचे थोर वारकरी संत अजूनही आत्मिक रूपाने जिवंत आहेत आणि ते वारीच्या प्रवासात वारकऱ्यांच्या सोबत वाट चालतात. हाच चैतन्यमय अनुभव वारकऱ्यांच्या अथांग जय घोषातून आणि उत्साहातून वेळोवेळी दिसून येते. महाराष्ट्राच्या विविध भागांतून ही सर्व भक्त मंडळी एकत्र येतात आणि संतांचे अभंग गात भजन कीर्तन करीत पंढरीची वाटचाल करतात. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिक्याच्या बेटी परब्रह्म आले, चरणी वाहे भीमा उदरी जगासी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल पंढरपुरात 28 युगांपासून विटेवर उभे आहेत, अशी वारकरी संस्थांची दृढ भूमिका आहे. याचाच अर्थ वारकरी पंथाच्या औपचारिक स्थापनेच्या पूर्वीच विठ्ठल ही देवता पंढरपुरात विराजमान होती. पौराणिक कथेनुसार जेव्हा भक्त पुंडलिक आपल्या माता पित्यांच्या सेवेत परिपूर्ण मग्न होता, तेव्हा द्वारकेचा राणा त्यांच्या भेटीला आला. पितृसेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने देवाचा आदर राखीत त्यांच्याकडे एक वीट फेकून दिली आणि त्यावेळी उभे राहून वाट पाहण्यास सांगितले. तेव्हापासून विठ्ठल माऊली पंढरपुरात विटेवर उभी आहे, अशी सर्वात मत आहे. तोच द्वारकेचा राणा म्हणजे श्रीकृष्णाचे कलियुगातील रूप म्हणजेच विठ्ठल मित्रांनो. 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची पायाभरणी केली आणि त्यानंतर या पंथाला खऱ्या अर्थाने व्यापक महत्व प्राप्त झाले. या संप्रदायाला राज्य मान्यता सुद्धा मिळाली. संत कृपा झाली, इमारत फळाली. ज्ञानदेवे रचिला पाया, त्याने कोरिले देवालया. जनार्दनी एकनाथ, खांब दिला भागवत. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. तुकाराम शिष्य संत बहिणीबाईंनी रचलेला हा प्रसिद्ध अभंग संपूर्ण वारकरी संप्रदायाचा इतिहास सांगतो. आषाढी शुद्ध एकादशीला महावारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेड्यापाड्यातून वारकऱ्यांचे भव्य समुदाय पंढरपुराच्या दिशेने वाटचाल करतात. गळ्यात विणा घालून दिंडीचे शिस्तबद्ध संचलन करणारा तो विणकरी असतो, तर इतर वारकरी हातात टाळ आणि मृदंग घेऊन त्याच्या नादात मग्न होतात. ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात रिंगण आणि निरनिराळे फुगडी खेळांचे खेळ खेळतात ही दिंडी आनंदाने पंढरपुराकडे मार्गस्थ होते. आषाढी एकादशी पासून ते आषाढी पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात हा भक्तीचा अनुपम उत्सव अखंड चालू असतो. शेवटी पौर्णिमेला चंद्रभागेच्या वाळवंटात दहीहंडी म्हणजेच गोपाळकाला होऊन वारीचा सांगता होतो. वर्णभिमान विसरली जाती, वर्णभिमान विसरली जाती. एकमेका लागतील पायी रे, खेळ मांडीला वाळवंटी आई, खेळ मांडीला वाळवंटी आई. जय जय पुंडलिक वरदे हरी विठ्ठला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.